ओळखिला हरिधन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. सिद्धी लावी पिसे कोणतया पुसे, नेने राजहंसे पाणी काही. काय ते करावे संदेही निर्गुण, ज्ञानाने सगुण ओस केले. केले कर्म झाले त्याची ओगाले, उपजले मेले ऐसे किती. एका जनार्दनी नाही याता याती, सुखाची विश्रांती हरिसंगे. हरिमुखी गाता हरपरी चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. श्री संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठाचे चिंतन करीत असताना ओळखीला हरिधन्य तो संसारी या तिसऱ्या अभंगाचं चिंतन आपलं चालू आहे. या अभंगामध्ये एकनाथ महाराजांनी संसारामध्ये तो व्यक्ती, तो सद्भक्त धन्य आहे असं सांगितलं. त्याचं लक्षण असं सांगितलं की ज्यांनी हरीला ओळखलेला आहे तो या संसारामध्ये धन्य सांगितलं. तर एवढंच नाही, तर ज्यांनी हरीला ओळखलेला आहे त्याला संसारातली धन्यता प्राप्त होते किंवा संसारात राहून तो धन्य होतो. एवढाच हरी ओळखण्याचा फायदा नाही, तर मोक्ष त्याचे घरी सिद्धीसहित मोक्ष त्याच्या घरी येतो. त्याचा अर्थ आपण काल पाहिलाय. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष अपेक्षित आहे का उपेक्षित आहे, असा दोन्ही पद्धतीने विचार आपण केला. आणि मोक्षाचे 4 अर्थ, महत्वपूर्ण अशा पद्धतीचे शास्त्राचे 4 अर्थ आपण ऐकून आलो. आत्मविज्ञान, त्यानंतर पाशहानी, त्यानंतर आत्मस्वरूप संपत्ती आणि त्यानंतर शोकादी राहित्य. अशा 4 पद्धतीने मोक्षाचा विचार करा किंवा तिने मुक्तीचारी साधी येल्या असं म्हणताना अशा पद्धतीचा 4 अर्थ असू शकतील असाही विचार करायला हरकत नाही. मग प्रश्न असा उपस्थित केला होता की मोक्ष त्याचे घरी सिद्धीसहित मोक्ष त्यांच्या घरी आहे ना, पण सिद्धीमध्ये जर राहिलं तर चालत नाही का? समजा मोक्षाचं सोडा, फक्त सिद्धी. यष्टावत मानव समाजाची अपेक्षा काहीतरी आमच्या जीवनामध्ये रिद्धी सिद्धी प्राप्त व्हावी याच्याकरता आहे. एकनाथ महाराजांनी त्याला सांगितलं, सिद्धी लावी पिसे कोणतया पुसे, नेने राजहंसे पाणी काही. दृष्टांत राजहंसाचा दिला. म्हणून सिद्धी सोडून एका परमात्म्याला हा सद्भक्त धरतो आहे. ठीक आहे, आता नेमकं काय अडचण येईल? आम्ही ओळखीला हरी झालं, धन्य ते संसारी झालं म्हणजे आम्ही धन्य अशा पद्धतीचं झालो, कारण हरी ओळखला. मोक्ष त्याचे घरी सिद्धीसहित म्हणून त्याचं तुम्ही महत्व सांगितलं. महाराजांनी धोका इथं सांगितलाय. आता इथे एक अडचण सांगितली. एक परमार्थ मार्गावर येत असताना निर्माण होणारा धोका महाराजांनी असा सांगितला आम्हाला की काय आहे, हरी ओळखला. कसा हरी ओळखला? निराकार असलेला, निरवयव असलेला, निर्गुण असलेला असा हरी, चराचरामध्ये परमात्मा तो भरलेला आहे असा हरी ओळखला. पण महाराज सांगतात अशा निर्गुण, निराकार, निरवयव हरीबद्दल काय करावं? संदेही. काय करावे ते? संदेही निर्गुण. काय करावं असा प्रश्न निर्माण केला. काय करावं म्हटले? संदेही निर्गुण. याच्यामध्ये संदेह निर्माण होण्याची शक्यता आहे, संशय निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणण्यापेक्षा अनेकांनी याच्यावर संशय व्यक्त केलेले आहे. परमात्म्याच्या निर्गुणत्वावर अनेकांनी संशय व्यक्त केलेले आहेत आणि त्याच्या पुढे ज्ञानाने सगुण ओस केले याच्यामध्येही अनेकांनी संशय व्यक्त केलेले आहेत. म्हणजे निर्गुण आणि सगुण याच्यावरच अनेकांनी संशय व्यक्त केलेले आहेत असा म्हणण्याचा त्याच्यातला भाव आहे. काय संशय व्यक्त केलेत? काय करावे ते? संदेही निर्गुण असं तुम्ही म्हणता. संदेह या शब्दाचा अर्थ संशय, सरळ संशय निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणण्यापेक्षा अनेकांनी संशय निर्माण केलेले आहेत. कशावर? हरी ओळखला धन्य तो संसारी अशी अवस्था ज्याची झालेली आहे. जो सद्भक्त चराचरामध्ये परमात्मा भरलेला आहे अशा पद्धतीच्या अवस्थेमध्ये पोहोचलेला आहे. निर्गुण, निराकार, निरवयव अशी अवस्था ज्याची झालेली आहे. अवस्था हा शब्द मी मुद्दाम पुन्हा वापरतोय, कारण प्रपंचामध्ये असते ती व्यवस्था आणि परमार्थामध्ये असते ती अवस्था. परमार्थामध्ये अवस्थेला महत्व आहे, त्या अवस्थेचाही विचार फार वेगळा सांगितलाय. ज्ञानाकार रूपी तत्वावस्था, देह विस्मृती रूपी तत्वावस्था, बंध निवर्तक रूपी तत्वावस्था, स्वस्वरूपावस्थान रूपी तत्वावस्था, अशा अनेक अवस्था सांगितलेल्या आहेत. जाऊ द्या. अशा अवस्थेमध्ये असलेला जो सद्भक्त आहे, जे आपण काल एक प्रमाण पाहून आलोय, सर्वात्मकपण माझे हिरोनी नेतो कोण, अशी सर्वात्मकपणाची अवस्था ज्याची झालेली आहे, किंवा जे जे वेटे भूत तेथे मानी जे भगवंत, किंवा जग पाहता दिसे विषम परी विषमे देखे समब्रह्म, अशी समदर्शनाची ज्याची अवस्था झालेली आहे, समदृष्टी ज्याला प्राप्त झालेली आहे, असा जो सद्भक्त आहे, अशी जी निर्गुणाची अवस्था आहे किंवा असं जे निर्गुण रूप आहे, निर्गुणामध्येच
जो पूर्णपणे व्यतीत झालेला आहे याच्यावरच काय करावं संशय निर्माण झालाय, याच्यावरच संशय निर्माण झालाय. परमात्म्याच्या निर्गुणत्वावरच संशय निर्माण केला. काय की हा परमात्मा जगताला कारण म्हणताय ना, या जगत हे कार्य म्हणताना, परमात्मा कारण म्हणताना, मग या कार्याचं असलेलं जे हे कारण आहे हे कार्य निर्माण केलंय म्हटल्यानंतर निर्माण करणारा झाला तो, निर्माता झाला. निर्माता म्हटलं की तो कर्ता झाला आणि कर्ता म्हटलं की त्याच्या ठिकाणचं मग सामान्य जीव ही करताय, परमात्मा ही करताय, मग त्याच्यामध्ये आमच्यामध्ये काय फरक आला असा संशय आहे. त्याचा विस्तार आपण करू. संशय एवढ्या शब्दाचा विचार अगोदर करा. संशय कधी निर्माण होतो, काय करावे ते संदेही निर्गुण असं एकनाथ महाराजांचं वचन आहे ना. संदेहच कधी निर्माण होतो, संशयच कधी निर्माण होतो. संशय म्हणायचं कशाला? वृत्तीप्रभाकर नावाच्या ग्रंथामध्ये याचा सगळा खुलासा आलाय बरं का. संशयाची व्याख्या तिथं अशी सांगितली आहे, एका विशेषामध्ये विरुद्ध दोन विशेषणाचं ज्ञान होणं याला संशय असं म्हटलेलं आहे. एकस्मिन अधिकरणे विरुद्ध भाव अभाव प्रकारक ज्ञानम संशय. एकस्मिन अधिकरणे शास्त्रांनी त्याच्याकरता सूत्र असं सांगितलं, एका विशेषामध्ये विरुद्ध दोन विशेषणाचं ज्ञान होणं याला संशय म्हटलं. उदाहरण आपल्या ऐकण्यातल्या विचारसागरामध्ये वगैरे बऱ्याचदा आलेलं आहे. एखादा मनुष्य अंधाऱ्या रात्री जंगलातून निघाल्यानंतर त्या जंगलामध्ये एक असलेलं जुनं झाड, जुनं खोड आपल्या ग्रामीण भाषेत म्हटलं जातं, त्या खोडाला पाहिलं आणि खोडाला पाहिल्यानंतर एकदम मनामध्ये संशय निर्माण झाला. स्थानुर्वा, पहिला संशय स्थानुर्वा. स्थानुर्वा असा ज्यावेळेस वाक्य उच्चार केलेला आहे, स्थानुर्वा या शब्दाचा अर्थ आहे स्थाणू म्हणजे ते असलेला खोड. इथं स्थाणू आहे का नाही असा संशय निर्माण झाला. खोड आहे का नाही, आहे का नाही असं ज्यावेळेस म्हटलं जातं ना, आता आहे ते एक विशेष काय आहे स्थाणू, पण त्याच्यामध्ये विरुद्ध दोन विशेषणाचं ज्ञान झालं ना. हे विरुद्ध दोन विशेषणं झाली. इथं स्थाणू आहे का स्थाणू नाही वा नाही असं. आहे का नाही म्हटलं की आहे एक झालं विशेषणाबद्दल आणि नाही हे दुसरं झालं, म्हणजे याच्यामध्ये विरुद्ध दोन विशेषणाचं ज्ञान झालं ना. पण याच्यात एक गंमत आहे, स्थाणू आहे का नाही म्हणत असताना आहे म्हणण्यामध्ये भाव गोचरत आहे आणि नाही म्हणण्यामध्ये अभाव गोचरत आहे. म्हणून हा जो संशय आहे ना, हा भाव अभाव उभय गोचर अशा पद्धतीचा संशय आहे. याला द्विकोटिक संशय म्हटलं जातं, याला द्विकोटिक संशय म्हटलं जातं. आपलं कशावर चिंतन चाललंय, काय करावे ते संदेही निर्गुण याच्यावर चाललंय. संदेह याचाच मुद्दा चाललाय. मग आपण निर्गुणात संशय कसे निर्माण झाले ते पाहू. पण संशय म्हणजेच काय याचं चिंतन चाललंय. संशयाची व्याख्या मी आपल्याला सांगितली, एका विशेषामध्ये विरुद्ध दोन विशेषणाचं ज्ञान होणं. या संशयाचा विचार करत असताना पहिलं उदाहरण आपण पाहतोय स्थानुर्वा. इथं स्थाणू आहे का नाही हे म्हणत असताना हा भाव अभाव उभय गोचर संशय म्हणून सांगितलं. आणि याला दुसरं वाक्य काय सांगितलं, द्विकोटिक संशय. याला द्विकोटिक संशय म्हटलं जातं. समजा पुढलं दुसरं उदाहरण असं दिलं, काय एखादा मनुष्य अंधाऱ्या रात्री निघाल्यानंतर त्यांनी लांबून ते खोड पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये संशय निर्माण झाला, काय हा स्थाणू आहे का पुरुष आहे. स्थानुर्वा पुरुषोर्वा. स्थाणू आहे का पुरुष आहे. आता हा दोन्ही गोष्टी कशा झाल्या, या दोन्ही गोष्टी भावगोचर आहेत. स्थाणू आहे का पुरुष आहे असा शब्द आला ना. स्थाणू आहे का पुरुष आहे म्हणजे हा दोन्हीही भाव उभय गोचर अशा पद्धतीचा संशय झाला. हा सुद्धा द्विकोटिकच संशय आहे. पण आता पुन्हा त्याच्यात आणखीन एक संशय असा निर्माण झाला, काय स्थाणूर नवा पुरुषोर नवा. स्थाणूर नवा पुरुषोर नवा म्हणताना हा स्थाणू आहे का नाही, पुरुष आहे का नाही. बरोबर आहे. स्थाणू आहे का नाही, पुरुष आहे का नाही असं म्हणताना म्हणजे इथं किती संशय झाले, इथं किती मुद्दे आले आपल्याला, 4. स्थाणू आहे का 1, नाही का 2, पुरुष आहे का 3, पुरुष नाही का 4. म्हणून याला शास्त्रकारांनी चतुष्कोटिक संशय म्हटलं. कळालं का दोन संशय कसे, द्विकोटिक संशय आणि चतुष्कोटिक संशय. स्थानुर्वा हा द्विकोटिक संशय आहे.
आणि दुसरा याला काय नाव दिलं, भाव अभाव उभयगोचर संशय. स्थाणुर्वा पुरुषोर्वा हा सुद्धा द्विकोटिक संशय आहे, पण भाव उभयगोचर संशय आहे. स्थाणुर्नवा पुरुषोर्नवा हा चतुष्कोटिक संशय आहे. म्हणजे संशयाची व्याख्या कळाली, संशयाचा हा विस्तार कळाला. संशयाचे वेगवेगळे प्रकार शास्त्रांनी सांगितले. प्रमाण संशय, प्रमेय संशय, आत्मसंशय, अनात्म संशय, त्वमपदार्थ विषयक संशय, तत्पदार्थ विषयक संशय, असे संशयाचे सगळे प्रकार सांगितलेले आहेत. प्रमाण संशय आहे, प्रमेय संशय आहे, विचारसागर किंवा वृत्ती प्रभाकरामध्ये हा सगळा विषय आलेला आहे. माझा मुद्दा कुठे येतोय, त्वमपदार्थ विषयक संशय. इथं त्वमपदार्थ विषयक संशय आणि पुढचा संशयाचा प्रकार सांगितला तत्पदार्थ विषयक संशय. तत् म्हणजे ते आणि त्वम म्हणजे तू, तत्त्वम असे. हे महावाक्य आपण कितीदा तरी ऐकलेलं आहे. त्वम म्हणजे आपल्याबद्दल, आत्मस्वरूपाबद्दल निर्माण झालेला संशय. आत्मा हा कसा आहे, व्यापक आहे का परिच्छिन्न आहे, वगैरे वगैरे निर्माण झालेले संशय. आणि दुसरा संशय आहे तो तत् म्हणजे त्याच्याबद्दल, परमात्म्याबद्दलचा संशय. मुद्दा आपला इथं हाच आहे, काय करावे ते संदेही निर्गुण. तत्बद्दल संशय निर्माण झाला, निर्गुणाबद्दल संशय निर्माण झाला. सर्वश्रद्धेय वैकुंठवासी शंकर महाराज खंडारकर 3 संशय सांगत असत. त्यांच्या गाथ्यामध्ये आपल्याला वाचायला मिळत असतील. 3 संशय सांगतात. जीवाच्या ठिकाणी खरं पाहायला गेलं तर 3 संशय महत्वाचे आहेत. त्याच्यातला पहिला संशय सांगितलाय, जगत सत आहे का असत आहे. 1, जीव परमात्म्याहून भिन्न आहे का अभिन्न आहे. 2, आणि परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे. 3, अशा 3 संशयाचा विचार त्यांनी त्यांच्या गाथाभाष्यामध्ये अनेक ठिकाणी मांडलेला आहे. म्हणजे जगत सत आहे का असत आहे, जीव परमात्म्याहून भिन्न आहे का अभिन्न आहे, परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे. जगत सत आहे. बरं, या 3ही संशयाचं निराकरण संतांनी वचनाच्या द्वारे केलेलं आहे. बरं का, संतांची वचनं ही 3ही संशयाचं निराकरण करणारी आहे. जगत सत आहे का असत आहे याच्याकरता एकच दृष्टांतांनी दिलेलं प्रमाण आपल्या सर्वांच्या ऐकण्यातलं आहे. रज्जू सर्पाकार भासी येले जगदंब. जगत सत आहे का असत आहे हा संशयच निघून जातो. रज्जू सर्पाकार भासे येले जगदंबर ना. रज्जू सर्पाचा दृष्टांत दिला. भास येले, पूज्य गुरु रे भाऊ आम्हाला पाठशाळेत सांगायचे गुरुजी, भास येले जगत केलं म्हणायचं, जगत झालं म्हणायचं का जगत भासलं म्हणायचं. जगाच्या बाबतीत केलं म्हणायचं, झालं म्हणायचं का भासलं म्हणायचं. केलं म्हटलं की आरंभवाद आला, झालं म्हटलं की परिणामवाद आला आणि भासलं म्हटलं की विवर्तवाद आला. हे वेदांतातल्या प्रक्रिया आहेत बरं का. सगळं केलं म्हटलं की आरंभवाद आला. बरं, याला प्रत्येकाला प्रमाण आहे. जेणे हे विश्व निर्मियले जगत केलं, झालं म्हटलं की परिणामवाद आला. जया पासोनी सकळ महिमंडळ हे झाले. आणि तिसरा मुद्दा आला, भासलं म्हटलं की विवर्तवाद आला. रज्जू सर्पाकार भास येले जगदंबर. अशी प्रत्येकाला प्रमाण सुद्धा दिलेली आहेत. जगत सत आहे का असत आहे. जगताच्या बाबतीत बोलत असताना याला सत म्हणायचं का असत म्हणायचं. सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. भगवत पूज्यपास शंकराचार्यांनी याच्याकरता कोणती ख्याती सांगितली, अनिर्वचनीय ही ख्याती सांगितली आहे. जगताच्या बाबतीत सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही. का हो? सत्य म्हटलं तर ब्रह्मसत्य जगन्नित्य जीव ब्रह्मैव नापराहा सत्य तो विठ्ठला अशी कितीतरी प्रमाण आहेत ना. परमात्मा एकच सत्य आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही सत्य नाहीच. एकच सत्य आहे, एकमेव अद्वितीयम ब्रह्म. किंवा तुका म्हणे तुची खरा येर वावुगा पसारा. पसारा माहिती आहे ना, दसरा आला की पसारा माहित असतो. आता दिवस त्याचेच आहेत. येर वावुगा पसारा. एका परमात्म्याच्या शिवाय असलेलं जे सगळं आहे ना ते सगळं पसारा आहे. म्हणजे एक तो परमात्मा खरा आहे, सत्य आहे म्हणून सांगितलं. जगताच्या बाबतीत सत म्हणता येत नाही. परमात्मा सत म्हणून सांगितल्यानंतर जगताला सत कसं म्हणता येईल, तर जगताच्या बाबतीत सत म्हणता येत नाही. मुद्दा पूर्व पक्षाने असा निर्माण केला, तुम्ही जगताला सत म्हणता येत नाही म्हणताना मग असत म्हणा, असत म्हणा. असतही म्हणता येत नाही का. असत कशाला म्हटलं जातं, वंध्यापुत्र, शशशृंग, ख पुष्प, गंधर्व नगर ही सगळी असताची उदाहरण आहेत. असताची म्हणजे नाहीच. वंध्यापुत्र शब्द तरी जुळतो का. ख पुष्प आकाशाला फुलं जमतंय का हे. गंधर्व नगर कुठे बघितलंय का सत्यरूपाने, नाहीच नाही. पण जगताच्या बाबतीत तसं नाही ना. जगत आम्हाला डोळ्यांनी दिसायला लागलं म्हणून असत म्हणता येत नाही. मग काय करायचं. सत म्हणता येत नाही,
कारण परमात्मा एकच आहे. असत म्हणता येत नाही कारण ते डोळ्यांनी दिसतंय. मग सत असत विलक्षण अनिर्वचनीय याच्या बाबतीत बोलूच नका, बोलताच येत नाही. मग कसं आहे भास येले. म्हणून आपल्याला विचारसागरात एक वाक्य आहे, आपण अभ्यास करत असताना आपल्या लक्षात आलं असेल. अजातवाद ज्यावेळेस सांगायला सुरुवात झाली त्यावेळेस तिथं प्रश्न असा, तिथे एक वाक्यच असा आहे, अजातवाद सहजासहजी कळत नाही म्हणून अगोदर विवर्तवाद सांगावा लागला. बरोबर आहे. अजातवादाचं काय उदाहरण दिलंय तुकाराम महाराजांनी अभंग घेऊन घेतला, न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले. पण हे सहजासहजी पटत नाही. न झाला प्रपंच अहम सोहम हे जमतच नाही लवकर. अजातवाद लगेच कळत नाही म्हणून त्याच्याकरता विवर्तवाद सांगावा लागला. विवर्तवाद कळाला की अजातवाद मग न झाला हे लगेच लक्षात, पण याच्याकरता विवर्तवाद भास येले हे सगळं कळून घ्यावं लागतं. चला, जगत सत आहे का असत आहे हा निर्माण झालेला संशय महाराजांच्या एका अभंगाने निवृत्त झाला. भास येले म्हटलं की याच्या बाबतीत सत असताच्या बद्दलचा संशय निघून गेला. विलक्षण अनिर्वचनीय त्या वृत्ती प्रभाकरच्या शेवटच्या प्रकाशामध्ये पंचमिथ्यात्वाचा प्रकार सांगितलेला आहे. जगताच्या बाबतीतलं फार विस्ताराने सांगितलंय. सत असत अनधिकरणत्वम मिथ्यात्वम, ज्ञान निवर्तत्वम मिथ्यात्वम, सत विविधत्वम मिथ्यात्वम, स्वआश्रय निष्ठा अत्यंत अभाव प्रतियोगित्वम मिथ्यात्वम, प्रतिपन्न उपाधो त्रैकालिक निषेध प्रतियोगित्वम मिथ्यात्वम, असे 5 मिथ्यात्वाचे प्रकार सांगितलेले आहेत. प्रभाकराच्या शेवटच्या भागामध्ये प्रकाशामध्ये आलेला आहे. जाऊ द्या, आपला मुद्दा काय होता, जगत सत म्हणायचं का असत म्हणायचं, याच्यातला एक आपण अभंग पाहिला, हा संशय मिटला. दुसरा संशय काय सांगितला जीवाच्या ठिकाणी, जीव परमात्म्याहून भिन्न आहे का अभिन्न आहे, काय म्हणायचं. युक्ती प्रमाण आणि अनुभवाचा विचार केला तर जीव परमात्म्याहून आम्हाला भिन्न वाटायला लागला. बरोबर आहे. युक्ती प्रमाण अनुभवाचा, त्याच्याकरता आपण नेहमी ऐकतो ना, जीवाच्या ठिकाणी असलेले पंचक्लेश अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश या पंचक्लेशाने हा जीव युक्त आहे म्हणून तो अल्पज्ञ आहे. आणि परमात्म्याच्या ठिकाणी ईश्वराच्या ठिकाणी हे क्लेश नाहीत म्हणून तो सर्वज्ञ आहे. जीव परमात्म्याहून आम्हाला भिन्न वाटतोय, नाही आम्ही भिन्न समजतोय. मग जीव परमात्म्याहून भिन्न आहे का अभिन्न आहे हा निर्माण झालेला संशय तुकाराम महाराजांच्या एका प्रमाणाने निघून गेला. कोणता. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. बस. अरे काय सांगायचं, कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा आहे. जीव हा निराळा नाहीच ना. जीव सांगत असताना बुद्धी अधिष्ठान कुटस्थ चैतन्य, कुटस्थ चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला आवाज, इथं कुटस्थ चैतन्य आहे ना. तू कोठे जीव निराळा, तू बाहेरच्या गोष्टीला स्वीकारलं पण त्याचं मूळ असलेलं अधिष्ठान कुटस्थ चैतन्य तेच ब्रह्म चैतन्य आहे. जीव चैतन्याचा आणि ईश्वर चैतन्याचा त्याग करा. कुटस्थ चैतन्य म्हणजेच ब्रह्म चैतन्य हे असी पदाने तत्वम असी अशा पद्धतीची भाष्याक लक्षणं आपल्याला सांगितली आहे ना. हे सगळ्या लक्षणं सांगत बसत नाही, आपण ऐकलेलं आहे. मुद्दा काय माझा चाललेला आहे, जीव परमात्म्याहून भिन्न म्हणायचं का अभिन्न म्हणायचं. तुका म्हणे कैची की कोठे जीव निराळा. अध्यात्म रामायणातला विषय आपल्याला माहित आहे. प्रभू रामचंद्र राजा झाल्यानंतर सिंहासनावर बसले आणि कोपऱ्यात उभे असलेल्या हनुमंतरायाला विचारलं तू कोण आहेस. अध्यात्म रामायणामध्ये आलंय हे, कोण आहेस तू. गंमत अशी झाली, हनुमंतराय म्हणायला लागले सगळं झालंय, सीता शोध मी केली, लंकादहन मी केलं, त्यांच्या रावणाला मारण्याकरता मी बरोबर होतो, यांना आता राजगादीवर बसवलंय पण, आणि गादीवर बसवल्यानंतर हे विचारतात तो कोण आहे. बहुतेक असंच असतं, ज्याला आपण खुर्चीवर बसवतो ती बसल्यानंतर आपल्याला विचारतो तू कोण आहे. बहुतेक आपणच बसवलेलं असतं त्याला, पण तिथं गेल्यानंतर म्हणजे ही परंपरा तेव्हापासून आहे म्हणायला हरकत नाही. प्रभू रामचंद्रांनी सिंहासनावर बसून विचारलं कोण आहेस तू. हनुमंतरायांनी प्रतिप्रश्न केला, प्रभू तुम्ही मला विचारताय, हो, पण तुमचं विचारणं कोणत्या दृष्टीने आहे. देहदृष्टीने विचारता, जीवदृष्टीने विचारता का आत्मदृष्टीने विचारता. देहदृष्ट्या तू दासोहम, जीवदृष्ट्या तो दंशकाः. देहदृष्टीने विचारत असाल तर मी तुमचा दास आहे, जीवदृष्टीने विचारत असाल तर मी तुमचा अंश आहे, ममयो अंशो. आणि आत्मदृष्टीने विचारत असाल तर मी तुमच्या स्वरूपच आहे. कैची जीव कोठे जीव निराळा. परमात्म्याहून जीव भिन्न आहे का अभिन्न आहे हाही संशय संपला. आणि तिसरा संशय कोणता सांगितला होता, परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे. याचाच विषय आपला चाललेला आहे. काय करावे ते संदेही निर्गुण हाच विषय आपला चाललेला आहे. सगुण म्हणायचं का निर्गुण म्हणायचं. बरं, निर्गुणातही आम्हाला संशय निर्माण झाले आणि सगुणातही आम्हाला संशय निर्माण झालेले. निर्गुण म्हणाय, बरं निर्गुण आम्ही म्हटलं
निर्गुण असलेला परमात्मा संपूर्ण जगताचं कारण आहे म्हणून सांगितलं. आपण ते नेहमी मडक्याचं उदाहरण ऐकलंय. निमित्त कारण उपादान कारण नेहमी ऐकलं ते मडक्याचं उदाहरण. मी नेहमी सांगत असतो, मडकं डोळ्यासमोर ठेवा आणि खरंच ठेवा, त्याच्याशिवाय शेवटी कोणच नाही, म्हणून मडकं डोळ्यासमोर असावं. म्हणून बहुतांशी हे मडक्याचंच उदाहरण सातत्याने शास्त्रकारांनी दिलं असेल असं म्हणायला हरकत नाही. बघा तुम्ही सातत्याने तुम्ही विचार, कुठलाही ग्रंथ काढला की लगेच घट समोर आला, घटपट सगळं आलं. त्याच्याशिवाय कुठली संगती किंवा कुठली आपल्याला सिद्धांत समाजाला पटवून देण्याकरता घटाचं सारखं उदाहरण आपल्याला द्यावं लागतं. घटाचं उदाहरण घेताना त्याच्याकरता असलेलं निमित्त कारण, त्याच्याकरता असलेलं उपादान कारण. आपण ऐकलंय, उपादान कारण माती आहे, निमित्त कारण कुंभार आहे. जे कारण कार्याला सहकारी असतं त्याला निमित्त कारण म्हटलं जातं, जे कारण कार्यामध्ये अनुसूत आहे त्याला उपादान कारण म्हटलं जातं. परमात्मा संपूर्ण जगताचं कारण आहे असं तुम्ही म्हणताना वेदांत शास्त्रावर वेगवेगळ्या पद्धतीचे संशय सगळ्या शास्त्रकारांनी निर्माण केले. आणि त्याच्यात सांगू का, सर्वदर्शन संग्रहाच्या अभ्यासामध्ये तुम्ही पहा, सगळ्यात जास्त संशय वेदांत शास्त्रावर निर्माण केले ते न्यायशास्त्रांनी केले. वेगवेगळ्या पद्धतीने सातत्याने त्यांनी धुडकावून लावलं, हे कसं ते कसं. दोन कारण मांडली की त्यांनी तिसरं कारण सांगितलं, बरोबर आहे, असमवायी कारण. आपण दोनच कारण सांगतो, निमित्त कारण आणि उपादान कारण. तर न्यायशास्त्रांनी मात्र काय केलं, निमित्त कारण, समवायी कारण आणि असमवायी कारण काढलं. काय ते कपाल, त्या कपालाला असमवायी कारण सांगितलं ना. म्हणून आमचे गुरुजी पाठशाळेमध्ये सांगत असतात, हे नैयायिक म्हणजे उलट्या खोपडीचे म्हणायचे बरं का, गुरुरे भाऊ सांगत असतात. कारण हे कारण असू शकतं आपल्याला कधीतरी जमतंय का हे, आणि मग ते वृत्ती प्रभाकरामध्ये बऱ्याचदा त्यांनी मांडलेत विषय. असू द्या, माझा मुद्दा फक्त काय मांडायचा आहे, तुम्ही परमात्मा संपूर्ण जगताचं कारण म्हणताना ब्रह्मसूत्र भाष्याचा शेवटी काल एक जाताना विचार मी मांडलेला होता. कालच्या प्रवचनामध्ये शेवटी काय मांडला होता, पूर्व पक्षांनी एक असा प्रश्न निर्माण केलाय, संदेह निर्माण केलाय. कशावर, निर्गुण तत्वावर. काय करावे ते संदेही निर्गुणावर एक संदेह निर्माण केलाय. काय निर्माण केलाय, अहो हे परमात्मा संपूर्ण जगताचं कारण म्हणून सांगताना, जगत कार्य म्हणताना, जगत कसं आहे, असत जग दुःख रूप, आणि परमात्मा कसा आहे, सच्चित आनंद. आता त्याच्यात आणखीन जाता जाता विषय सांगूनच जातो. परमात्मा सच्चित आनंद हे सुद्धा कळावं म्हणून बोलायचंय बरं का, नाहीतर एवढंही म्हणता येत नाही त्याला. हे शब्दही उच्चार करता येत नाही. त्याच्या बाबतीत सच्चित आनंद हेही बोलता येत नाही का, शब्दही त्याचा शब्द तिथं लागूच पडत नाही ना, शब्द लागूच पडत नाही, शब्दातीत म्हणून सांगितलं. अमृतानुभवामध्ये परमात्म्याचं चिंतन करत असताना ज्ञानोबांनी एक गोड ओवी सांगितलेली आहे. अमृतानुभवामध्ये ज्ञानोबा असं सांगतात, किंबहुना शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू तरी ययाही संबंधू नाही येथे. तरी ययाही संबंधू नाही येथे. येथे म्हणजे परमतत्वाच्या ठिकाणी. परी किंबहुना मान्य आहे, किंबहुना मान्य आहे. काय, शब्द हा स्मरण करून देण्याकरता प्रसिद्ध आहे. शब्द स्मरण करून देण्याकरता प्रसिद्ध आहे, आम्हाला मान्य आहे. परी पण त्या शब्दाचा ययाही संबंध नाही येते, हा शब्दही इथं याचा संबंध लागू पडत नाही. पण सामान्य पद्धतीने आम्हाला कळावं म्हणून त्याच्या बाबतीत सत आहे, चित आहे, आनंद आहे, नित्य आहे, पूर्ण आहे, आनंद अद्वय, नित्य, निरामय, जे का निजे देह योगी यांचे वगैरे वगैरे सगळं सांगितलं. मुद्दा असा निर्माण केलाय, पण जगत हे असंच जड दुःखरूप म्हणता, परमात्मा सच्चिदानंद म्हणतात. मग सच्चिदानंद असलेल्या परमात्म्यापासून असंच जगत जड दुःखरूप अशा पद्धतीचं जगत निर्माण झालंच कसं काय. त्याच्याकरता पूर्व पक्षाने ब्रह्मसूत्रामध्ये सूत्र असं सांगितलंय, न विलक्षणत्वात अस्य तथा स्वयंच शब्दात, असं सूत्र सांगितलं. पूर्व पक्षाचं मत आहे बरं का, हे पूर्व पक्षाचं मत आहे. न विलक्षणत्वात अस्य तथा स्वयंच शब्दात, हे वैलक्षण्य आम्हाला दिसतंय. जगत असंच जड दुःखरूप आहे आणि परमात्मा सच्चित आनंद आहे, हे वैलक्षण्य आम्हाला याच्यामध्ये दिसतंय. कारण आणि कार्यामध्ये वैलक्षण्य दिसतंय. आणि मग अशा असंच जड दुःखरूप कार्याचं सच्चित आनंद असलेला परमात्मा कारण कसं काय, संदेही निर्गुण. परमात्मा हा कारण कसं काय, असं कसं काय होईल. न विलक्षणत्वाद असते तत्त्वांच्या शब्दात हे वैलक्षण्य दिसून येत आहे. व्यास महर्षींनी त्याच्यावर आपलं मत मांडलंय. व्यास महर्षी म्हणतात, तुझं म्हणणं असं आहे की सच्चित आनंदापासून असंच जड दुःखरूप अशा पद्धतीचं जग निर्माण कसं काय झालं.
पण असं जरी तुझं म्हणणं असलं तरी अशा पद्धतीचं व्यवहारामध्ये पाहिलं जातं. दृश्यते तू असं सूत्र व्यासांनी सांगितलं. दृश्यते तू, काय दृश्यते तू असं पाहिलं जातं. त्याच्यावर भगवत पूज्यपाद श्री शंकराचार्यांनी फार मोठा विस्तार केलेला आहे. त्याच्यातलं फक्त एकच उदाहरण देतो. आचार्यांनी सांगितलेलं उदाहरण आहे. आचार्य असं सांगतात, देह आहे हा मनुष्य देह आहे, हा सजीव आहे, चेतन आहे हा, पण याच्यापासून निर्माण झालेली जी नखं आहेत ती मात्र निर्जीव आहेत हा. मग या सजीवापासून ही निर्जीव नखं निर्माण झाली ना, तसं सच्चित आनंद परमात्म्यापासून असं जड दुःखरूप अशा पद्धतीचं जगत निर्माण झालं. दृश्यते तू, व्यवहारामध्ये असं पाहिलं जात आहे ना. बरं, दुसरा मुद्दा पूर्व पक्षाने असा निर्माण केला, हे कार्य झालं म्हणताय ना, परंतु हे कार्य निर्माण करता झाला की तो विकारी झाला ना. निर्माण करणारा हा त्याच्यापासून विकारी, तो निर्माण करणारा झाला की कर्तृत्व हे तरी त्याच्याकडे आलं ना. शास्त्रांनी त्याला असं सांगितलं, वेदांत शास्त्रांनी, की बाबा जरी अशा पद्धतीचं तुझं म्हणणं असलं तरी परमात्मा हे निर्माण करतो म्हणजे परमात्मा हे निर्माण करत नाही. परमात्म्याची शक्ती असलेली जी माया आहे ना, ती माया सगळं करते. अघटित घटना पतीयसी सा माया, सो अस्त्रया सो विषया सहा माया, अनादि अंतवतीच सहा माया, ही अनादि असलेली माया. मग मायेला निर्माण केलं असेल परमात्म्याने, तो निर्माण करत नाही, त्याची ती एक शक्ती आहे आणि त्याच्यापासून हे सगळं जगत निर्माण झालेलं आहे. नाथ महाराज सांगतात, काय करावं, आम्ही परमात्मा निर्गुण म्हणून सांगितला, जगताचं हे मुख्य अधिष्ठान म्हणून सांगितलं, याच्यावर हे सगळं अध्यस्त असलेलं हे जगत आहे. अधिष्ठान हा परमात्मा आहे आणि अधिष्ठानाचं ज्ञान झालं की अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होत असते. रज्जूचं ज्ञान झालं की सर्प नावाचा अध्यास निघून गेला, शुक्तीचं ज्ञान झालं की रजत नावाचा अध्यास निघून गेला. तसं परमात्मा हा अधिष्ठान आहे, पण या अधिष्ठानावरच अनेक पद्धतीचे संशय घेतले गेले. काय करावं, संदेही निर्गुण. बर, निर्गुणातच संशय आहेत का फक्त? महाराज सांगतात, सगुणातही संशय व्यक्त केले हो. बरं, निर्गुणात संशय व्यक्त केले तर सगुण तरी मान्य करावं की नाही? पण सगुणातही संशय व्यक्त केले आणि व्यक्त करत असताना प्रमाणच असं सांगून टाकलं काय, की ज्ञानाने सगुण ओस केले. काय करावे ते संदेही निर्गुण, ज्ञानाने सगुण ओस केले. ज्ञान एकदा ब्रह्मज्ञान झालं की त्याच्या पुढे सगुण ओस केले. सगुणाला ओस, ओस या शब्दाचे मराठी शब्दकोशामध्ये म्हणजे ओस या शब्दाचा अर्थ करत असताना रिकाम असा एक अर्थ केलाय. त्या सगुणपणाला उणेपणा असा एक अर्थ केलाय. ब्रह्मज्ञान झालं की सगुणपणाला उणेपणा यांनी आणला आणि असं असलेलं सगुणपणा, याला सगुणाला उणेपणा आणून टाकला. या सगळ्या काही ही जी काही शंका घेणारी आहेत ना, यांनी सगुणाला उणेपणा आणला. वस्तुतः सगुण आणि निर्गुण दोन्ही एकच आहे ना. निर्गुणामध्ये तरी संशय घेण्याचं काय कारण आहे, सगुणामध्ये तरी संशय घेण्याचं काय कारण आहे? अरे हे दोन जरी म्हटलं असलं तरी ही दोन्ही एकच आहे. म्हणायला जरी दोन आम्ही म्हणत असलो, उपासनेच्या दृष्टीने आणि तत्वाच्या दृष्टीने म्हणत असलो तरी हे दोन्ही एकच आहे. ज्ञानोबाराने आपल्याला दिलेलं प्रमाण आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, किंवा तुकाराम महाराजांनी आम्हाला प्रमाण दिलं काय, सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव दरी येले. एकाच्याच बाबतीत कोणी सगुण म्हणायला लागलं आणि कोणी निर्गुण म्हणायला लागलं. एकाच्याच बाबतीत होतं का नाही तसं? परमात्मा एकच आहे, पण त्याच्या बाबतीत कोणी सगुण म्हणतं, कोणी निर्गुण म्हणतं. एकाच व्यक्तीला दोन दोन नावं असतातच का नाही? एकाच व्यक्तीला दोन दोन नावं असतातच का नाही? प्रवासामध्ये निघाल्यानंतर दोन प्रवासी ओळखीचे ना पालखीचे जवळ येऊन बसले. बसल्यानंतर दोघांनी विचारलं, कुठं निघालात? पंढरपूरला निघालो. दुसरा म्हटलं, मलाही पंढरपूरला जायचं आहे. दोघंही पंढरपूरला स्टँडवर उतरले. ते म्हटलं, का हो तुम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला आला का? नाही नाही, आमचे मामा आहेत त्यांना भेटायला आलो. दुसरा म्हटलं, आम्ही पण आमचे काका आहेत त्यांना भेटायला आलो. दोघंही मामा आणि काकांना भेटायला आले, पण ज्यांच्याकडे हे दोघं गेले ती व्यक्ती एकच होती. ती व्यक्ती एकच होती, एकच असलेली व्यक्ती. एकच असलेली व्यक्ती एक म्हणण्यापेक्षा पंढरपुरातल्या जवळजवळ 51 महाराजापैकी एखादा महाराज असं समजा. काय हरकत आहे? एकच असलेले महाराज आहेत, पण त्यांना कोणी मामा म्हणायला लागलं आणि कोणी काका म्हणायला लागलं. तसं एकच असलेल्या परमात्म्याला कोणी सगुण म्हणायला लागलं, कोणी निर्गुण म्हणायला लागलं. वस्तुतः तो निर्गुण असलेला सगुणामध्ये आलेला आहे. गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो, किंवा अद्वयची द्वय झालेची कारण धरिले नारायणे भक्ती सुख, या सुखा कारणे देववेडा. सगळी प्रमाण लावून घ्या याच्यावर. अद्वय असलेला परमात्मा द्वयामध्ये आला का? धरिले नारायणे भक्ती सुख, किंवा श्रुती सांगायची झाली तर स एकाकी
न रमते, हे एकाकी न रमते, एकलेची निकंठे म्हणून येणे निर्माण केली 14 भुवने. असं आहे. महाराज म्हणतात काय करावे ते संदेही निर्गुण ज्ञानाने सगुण ओस केले. बर, अशा पद्धतीचा संशय निर्माण करण्यात काहीच अर्थ नाही. परमार्थामध्ये संशय, बरं संसारातच इतके संशय आहेत तर परमार्थात नसतील का? महाराजांनी स्पष्ट सांगून टाकले, संशय आणि थोर आणि ते पाप नाही गोर. एका जनार्दनी संशय पांडवनी, अरे संशय सोडा म्हणून सांगितलं ना. संसारामध्ये कितीतरी संशय असतात. बरं, कितीतरी असतात. एखादी नवीन असलेली सून शेजारणीकडे गेली, नवीन गेल्यानंतर गप्पा मारायला लागली, तासभर गप्पा मारायला लागली. माघारी आल्यानंतर सासूबाईंनी विचारलं कुठे गेली होती? शेजारणीकडे गेली होती. तुला आत्ताच सांगते, अजिबात शेजारणीकडे जायचं नाही, तिच्याबरोबर गप्पा मारायचे नाहीत आणि तिनं सांगेल ते अजिबात ऐकायचं नाही. सून म्हटली ठीक आहे. ती सांगते ना शेजारीन ते सगळं खोटं असतंय. सून म्हटली ठीक आहे. आणि मग सासूने विचारलं काय म्हणत होती शेजारीन? सुनेने सांगितलं काही नाही, शेजारीन म्हणत होती की तुझी सासू फार चांगली आहे, पण तुम्ही म्हणताना खोटं आहे. संशय, संसारामध्ये संशय आहेत, परमार्थामध्ये तर अनेक पद्धतीचे संशय आहेत. महाराज म्हणतात या संशयाने काहीही आपल्या पदरामध्ये पडणार नाही. त्याच्यासारखं पापच दुसरं कोणतं नाही. प्रत्येक म्हणून, बरं तुम्ही निर्गुण आणि सगुणात संशय घेतले. निर्गुण असलेला परमात्मा, सगुण असलेला परमात्मा कारण आहे, हे सगळं खरं आहे, हे सगळं त्याच्या सत्तेने चालतंय. हे जितकं खरं आहे ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने, हे जितकं खरं आहे, मी ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने मुद्दाम म्हणतोय, ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने हे सगळं तो चालवतोय. पण त्यातही कर्मशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर खरं सांगायला काय, हे जे प्रत्येक जण जे काही आहे ना, ते प्रत्येक जण त्यांनी केलेल्या कर्माची फळच भोगतोय. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. पुढचं प्रमाण नाथ महाराजांनी सांगितलं. खरं पाहायला गेलं तर ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने हे सगळं परमात्मा निर्गुण आहे, परमात्मा सगुण आहे, तो कारण आहे. पण कर्मशास्त्राच्या दृष्टीने या यष्टावत मानव समाजाचा विचार केला तर प्रत्येक मनुष्य हा त्यांनी केलेल्या कर्माची फळं भोगतोय. केले कर्म झाले त्याची भोगाल, उपजले मेले ऐसे किती. कितीतरी आपण जे कर्म करतो त्याचं फळ भोगावंच लागतं. कर्मशास्त्राचे 2 नियम सांगतो. कर्मशास्त्रातला पहिला नियम असा आहे, प्रत्येकाला कर्म करावंच लागेल. हा कर्मशास्त्राचा पहिला नियम आहे. आणि कर्मशास्त्राचा दुसरा नियम असा आहे, केलेलं कर्म भोगावंच लागेल. हा कर्मशास्त्राचा दुसरा नियम आहे. भोगतो नगडे संचिता वाचोनी, उपजले मेले ऐसे किती. पुन्हा पुन्हा जन्मायचं, पुन्हा पुन्हा मरायचं, हे सतत चालू आहे. हा पुनरपी जन्मम पुनरपी मरणम, सतत चालू आहे. पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. हे पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरायचं, हे सतत चालू आहे. एकनाथ महाराज सांगतात, हे जे सतत चालू आहे ना, पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरायचं, खरं पाहायला गेलं प्रत्येक जण त्यांनी केलेल्या कर्माचा परिणाम म्हणून तो जन्माला येतोय. त्याची त्याचं पाप पुण्य करूनही जन्मा येतो प्राणी. नरदेहा योनी हानी केली, त्यांनी केलेल्या कर्माच्या अनुषंगाने पुन्हा त्याला जन्माला यावं लागते, पुन्हा जावं लागते. जन्माला येणं आणि जाणं, उपजेते नाते, नाते ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरायचं. खरं तर याला संसार म्हणतात ना, दुसरं काय आहे? याला संसार म्हणतात ना. पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं, याला संसार आहे ना. संसाराच्या व्याख्या करताना 3 व्याख्या केलेल्या आहेत बरं का. एक सांगितलंय पुन्हा पुन्हा जन्मायचं, पुन्हा पुन्हा मरायचं, याला संसार म्हटलं जातं. दुसरं देहाला संसार म्हटलं जातं. आणि तिसरं अहंकाराला संसार म्हटलं जातं. या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. संसाराच्या अंगी अवधीचं व्यसने, इथं देहाला संसार म्हटलंय. आणि जिंकावा संसार येणे नावे तेरी शूर, इथं अहंकाराला संसार म्हटलंय. संसाराच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. पुन्हा पुन्हा जन्मायचं, पुन्हा पुन्हा मरायचं, सतत जन्म मरण हे तारक. विचारसागरांनी त्याला राहाड गाडग्याचं उदाहरण दिलंय बरं का. राहाड गाडग्याचं, गाडग्याला गाडगी, गाडग्याला गाडगी, गाडग्याला गाडगी जोडलेली असतात. आणि त्याच्यातलं पहिलं गाडगं कोणतं सांगताच येत नाही. ते गाडगं सतत फिरत असतं ना, त्यातलं पहिलं गाडगं कोणतं सांगता येत नाही. तसं हे पुन्हा पुन्हा 184 योनीचं हे सतत आपलं चालू आहे. त्याच्यातला पहिला जन्म कोणता सांगताच येत नाही. सतत हे जन्म मरण हे चालू आहे. असा जो संसार आहे, या संसाराला दुःखमूळ असं सांगितलेलं आहे. आता दुःखमूळ असलेला संसार, मग माणसाची अपेक्षा अशी येते, या दुःखातून बाहेर पडावं. करिया दुःखा वेगळे, या दुःखातून बाहेर पडावं अशी अपेक्षा असते. दुःख आवडतं का कोणाला? मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी ना व्हावे जीवे, कोणालाही वाटत नाही. प्रत्येकाला वाटतं आम्हाला सुख मिळावं, विश्रांती मिळावी.
हे दुःख नको वाटतंय. दुःख कशाचं आहे? संसाराचं. संसार काय? पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं. महाराज सांगतात भगवंताच्या नामस्मरणामध्ये काय झालं, हा संसारच आमच्या जीवनातला संपला. एकनाथ महाराज सांगतात हा संसारच आमच्या जीवनातला संपला. काय? एका जनार्दनी नाही यातायाती. यातायाती येणं जाणं नाही, आता येणं जाणं हीच संसार. जोपर्यंत येणं जाणं आहे, जोपर्यंत संसार आहे, तोपर्यंत आम्हाला दुःख भोगावंच लागतंय. पुन्हा पुन्हा आम्हाला दुःख भोगावंच लागतंय. आता येणं जाणं नाही. एका जनार्दनी नाही यातायाती. आता येणं जाणं नाही. येणं जाणं नाही, संसार नाही. कारण हा संसार दुःखमूळ आहे ना. संसार दुःखमूळ चहूकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. संसारात विश्रांती नाही. आणि एकदा ही यातायाती संपली की सुखाची विश्रांती हरिसंगे. संसारामध्ये मात्र विश्रांती नाही. विश्रांती नाही कोठे, कुठंच विश्रांती नाही. मी उदाहरण छोटं देतो. एखादा व्यापारी दुपारी घरी जेवायला आला. एखादा कापडाचा मोठा व्यापारी दुपारी घरी जेवायला आला. जेवायला बसला तेवढ्यात एक नोकर पळत आला आणि म्हणायला लागला, मालक बस्त्याला एक गिराईक आलंय कपड्याकरता. लग्नाचं एक मोठं गिराईक आलंय, 50,000 रुपयाचे गिराईक आहे. पण तुम्ही जेवायला बसलाय, माघारी जायला सांगू का त्याला? व्यापारी होय म्हणेल का? होय म्हटलं तर तो व्यापारी आहे काय? व्यापारी काय म्हणेल? जेवण नंतर, अगोदर गिराईक, जेवण नंतर. आमचे वडील सांगायचे जिथं जेवायला सुद्धा वेळ नाही त्याचं नाव संसार. जिथं जेवायला सुद्धा वेळ नाही त्याचं नाव संसार. आणि जिथं 2 टाइम खाऊन निवांत राहायला येतं त्याचं नाव सप्ताह. हे मी माझं सांगतो. म्हणजे आम्हाला काहीच नसते चिंता हो, कारण ही भगवंताची कृपा असते. काय चिंता असते महाराज? अवघी चिंता वारती, अशा पद्धतीची अवस्था असते. विश्रांतीच असते ना. आम्हाला सतत विश्रांती असते. का? जिथं संत संग आहे, जिथं भगवंताचं नामचिंतन आहे, तिथं विश्रांती आहे. नामा म्हणे देवा चला तया खाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. संतांच्या सहवासामध्ये देव सुद्धा म्हणतात तिथं ज्ञानोबराय सांगतात, नामदेवराय सांगतात तिथं विश्रांतीला चला. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं, पुन्हा पुन्हा जन्मायचं, पुन्हा पुन्हा मरायचं, याला संसार म्हटलं जातं. नाथ महाराज सांगतात भगवंताच्या नामचिंतनाने नाही यातायाती. पुन्हा पुन्हा आता जन्म नाही, पुन्हा पुन्हा आम्हाला मरण नाही. या संसाराचं ममत्व आमचं सुटलंय, संपलंय. आता पुन्हा जन्म नाही, पुन्हा मरण नाही. जन्म मरण अभाव रूपी मोक्ष याला म्हटलंय बरं का. मोक्षाच्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या केल्या, जन्म मरण अभाव रूपी मोक्ष अशा. आता याच्यावर आणखीन परत लगेच शंका अनेक निर्माण होतात. मग जन्म मरण नाही म्हणतात तर तुका म्हणे गर्भवासी, सुखी घालावी आम्हासी, घेईन मी जन्म, हे सगळ्या प्रमाणांचा अर्थ काय? जाऊ द्या, ते पुन्हा त्याच्यावर पुन्हा पाहू. जन्म मरण नाही याचा अर्थ काय झाला? आता आम्हाला ती जे संसाराचं दुःख आहे ना, आता आम्ही त्या दुःखात नाही. मग काय झालं? सुखाची विश्रांती हरिसंगे. विश्रांती असा शब्द आला. दुःखमुळे विश्रांती नाही कोठे, हे संसार. पण इथं मात्र सुखाची विश्रांती हरिसंगे. फक्त विश्रांती नाही, सुखाची विश्रांती हरिसंगे. विश्रांती कशाला म्हटलं जातं? सर्व लक्षण संग्रहामध्ये त्याचा अर्थच दिलाय. विगतः श्रांती यशः विश्रांती. श्रांती म्हणजे दुःख, कष्ट. जिथं दुःख निघून गेलेलं आहे त्याला विश्रांती असं म्हटलं जातं. दुःख निघून गेलेलं आहे. पंचदशीने ती 2 विश्रांती सांगितलेलीच आहे, परवा बोललोय. सांकुशा विश्रांती आणि निरंकुशा विश्रांती. काही कालापुरती विश्रांती आणि कायम स्वरूपीची विश्रांती. इथं नाथ महाराज आम्हाला सांगतात सुखाची विश्रांती हरिसंगे. हरिसंगे म्हणजे भगवान श्री हरीच्या संघामध्ये. म्हणजे काय? भगवान श्री हरीच्या नामस्मरणामध्ये असा अर्थ करा. भगवान श्री हरीच्या नामस्मरणामध्ये काय झालं? आम्हाला सुखाची विश्रांती लावायला लागली, यातायाती संपली. हरिसंगे यातायाती गेली म्हणून सुखाची विश्रांती प्राप्त झाली. यातायाती जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःख आहे, आणि यातायाती गेली की मग मात्र सुख आहे. पण यातायाती जाण्याकरता म्हणजे जन्म मरण असं हे जे काही चक्र आहे हे सुटण्याकरता मात्र हरिसंग हे मात्र पाहिजे. हरिसंग पाहिजे. गंमत अशी आहे, कारण का जन्म मरण हे प्रारब्ध अभिनय म्हणून सांगतो ना, आणि या प्रारब्धाचा नाश करण्याचं सामर्थ्य फक्त एका हरीमध्येच आहे ना. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला, हरिकृपेमध्ये आहे ना. म्हणून हे सगळं आता त्याच्या ह्याच्याने हरिसंगामुळे यातायाती संपली. मग सुखाची विश्रांती हरिसंगे आम्हाला प्राप्त झाली.
हरिसंगामध्ये सुखाची विश्रांती प्राप्त झाली. विश्रांती फक्त म्हटलं असतं तर कळालं असतं, किंवा सुख फक्त म्हटलं असतं तर कळालं असतं. सुखाची विश्रांती म्हणजे काय? म्हणजे मग दुःखात सुद्धा विश्रांती असते का काय, असा सहजच प्रश्न निर्माण होण्यासारखा आहे ना. सुखाची विश्रांती म्हणण्यामध्ये एवढा काही विशेषत्वाने अर्थ आहे. बऱ्याच ठिकाणी कधी कधी तुकाराम महाराजांचे अभंग सुद्धा असे दिसून येतात बरं का. तुकाराम महाराजांनी सुद्धा, आता बघा, पाहता श्रीमुख सुखावले, पाहता श्रीमुख सुख सुखी झालो असं म्हणणं ठीक आहे. सुखावले सुख, सुखाला सुद्धा सुख झालं म्हणजे काय? किंवा सुखाचे शेजारी, सुखाचे शेजारी पहुडईन, हा त्याच्या ते पूर्ण पुण्य यांचा होईन सेवक, जी द्वंद्वाधिक दुराविली, तुका म्हणे हा मग नयवृत्तीवरील. सुखाचे शेजारी पहुडईन, मग सुखाचे शेजारी पहुडईन. पहुडईन म्हटलं की, सुखाचे शेजारी पहुडईन म्हटलं की पुन्हा त्याच्यावर विचार आलाच का नाही. सुखाचे शेजारी पहुडईन म्हणजे काय? सुखावले सुख म्हणजे काय? तसंच सुखाची विश्रांती म्हणजे काय? हा, एका जनार्दनी महाराज सांगतात, एका जनार्दनी नाही याता याती सुखाची विश्रांती हरिसंगे. सुखाची विश्रांती हरिसंगे या शब्दाचा अर्थ काय नेमकं करायचा? तर हरिसंगामध्ये भगवंताच्या नामचिंतनामध्ये आम्हाला विश्रांती प्राप्त झाली, सुखाची विश्रांती प्राप्त झाली. म्हणजे या विश्रांतीमध्ये असं सुख प्राप्त झालंय, किंवा हे सुख अशा विश्रांतीपर्यंत आम्हाला घेऊन गेलंय की तिथं परत आम्हाला दुःखच नाही, तिथं कुठल्याही पद्धतीचं कष्टच नाही. अशा ठिकाणी हे सुख आम्हाला पोच करून दिलं, या सुखाने आम्हाला तिथं पोच केलं. म्हणून सुखाची विश्रांती हरिसंगे एक अर्थ. पण या सुखाची विश्रांती हरिसंगे याचं काहीतरी स्वरूप असेल ना. सुखाची विश्रांती हरिसंगे याचं काहीतरी स्वरूप असेल ना. सुखाच्या विश्रांतीमध्ये आहे हे ओळखायचं कसं? सुखाची विश्रांती या माणसाला लाभली हे कळायचं कसं? नेमकं याचं काहीतरी लक्षण सांगा ना, की हा सुखाच्या विश्रांतीमध्ये आहे, हा विश्रांतीमध्ये आहे, सुखामध्ये आहे, हरिसंगामध्ये आहे. याचं काहीतरी लक्षण असेल ना. याचं काय लक्षण असेल? जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, हे याचं लक्षण आहे. मग आता जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, इथं दृष्टी सृष्टीवाद आहे. त्याचं चिंतन काय आहे पुढच्या प्रवचनात करू. पुंडलिक वरदे हरीश.